नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथे पण माझी सकाळची कामं सगळी आवरलेली आहे, जेवण भांडी ओटा सगळं झालेलं आहे। मी 15 दिवसातून एकदा म्हणजे असं माझी कामं आवरल्यानंतर मी काय काय करते ते मी दाखवणार आहे। शक्यतो मी ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात का म्हणजे मिक्सर म्हणा, फ्रीज म्हणा, माझं किरण म्हणा, ह्याच्यावरनं एकदा मी हात फिरवून घेते। तर पहिल्यांदा मिक्सरवर कधी स्प्रे मारून घ्या, म्हणजे 10 स्प्रे मारल्यामुळे कधी ते डाग असतात ते थोडंसं हलकं होतात आणि कापडानं पुसलं लगेच निघून जातं। त्यानंतर आपण कधी फ्रीजकडे आलेला किती जरी आवरावर केली ना फ्रीजची वगैरे तरी हे असं कधी सारखं काढघाल केल्यामुळे असं हे थोडंसं पसारा पडलेलाच असते। तर मी पहिल्यांदा हे सगळं बाहेर काढून घेते। तर माझी कधी मिक्सर ठेवायची जागा आहे, कारण मी इथं थोडंसं असं आपलं भांडीचं साबण असून त्यानं घासलं आणि ओल्या कपड्यानं पुसून घेऊ। मिक्सरची जागा तर पुसून झालेले। तर हे स्टूल काढलं बघा मिक्सर ठेवायचं। हे असं मसाला वगैरे कधी ग्रेव्ही जास्त पाणी जरा घातलं की असं खाली वरंगळलेलं असतं ते मिक्सरच्या खाली जाऊन बसते। ह्यावर मी मिक्सर ठेवते ना तर असं खाली जाऊन बसते। तर हे घासून कधी पहिल्यांदा थोडंसं वाळवट ठेवते। फ्रीज रिकामा केलेला आहे, आता फक्त कधी फ्रीज पहिला बंद केलेला आहे, त्यानंतर तो रिकामा करून घेतलेला आहे। ते सारखं वाजायला लागलं म्हणून मी मध्येच बंद केला। आता ओलं कापड करते आणि एकदा त्याकडे ट्रेवरून वगैरे फिरवून घेते। काय होते माहिती आहे, आठवडा बाजार भरला कधी की भाज्या त्या सगळ्या आपण भरपूर आणलेल्या असतात, त्यामुळे ते भरताना कधी सगळं पुसणं होते फ्रीजचं। पण आधीमध्ये दारावर जर घेतली की मी आता आठवड्याला काय बाजारला जात नाही, जे लागते मी जास्तच घेते, बटाटा टोमॅटो वगैरे असं आणून ठेवते जास्त। त्यामुळे दारावर भाज्या येतात आमच्याकडे, त्या घेतल्या की ते काय होते तसंच ठेवायला होते। त्यामुळे कधी थोडासा असा पसारा होते, मग कधी 15 दिवसांनी एकदा कधी ओलं कापड करून सगळं बाहेर साहित्य काढून कधी एकदा पुसून घ्यायचं, म्हणजे नीटनेटकं पण दिसते। कोणी पण आलं फ्रीज उघडलं की अगदी घाण 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 असं नाही वाटत आणि आपल्या मनाला पण फ्रेश वाटतं। पाणी आले पहिल्यांदा आणि पाणी भरून घेते, त्यानंतर कामावरूया। भाज्याच्या हे सगळे पाण्याचे थेंब असं साचलेले दिसतात, ते असं एकदा कपडा फिरवून घ्यायचं म्हणजे भाज्या खराब होत नाही। त्याला घाम येते ना त्यामुळे। झाडाच्या मिरची त्या कारण आमच्याकडे कधी आता यात्रा चालू झाली, म्हणजे नाही चालू झाली, कारण कारण माझ्या माहेरची होती आम्ही तिकडे गेलेले, तर तिकडे पण झाडाची मिरची होती। डबे पण कधी रिकामे झालेले डबे पण कधी भाज्यांचे पुसायचे आणि ठेवायचे फ्रीजमध्ये। ह्या दोनच वांगी कधी किती दिवस राहिलेत, हे आपल्या झाडाचे कसे नवीन आणतील तसं करायला झालं आणि पहिली अशीच राहिली, असं गाठी गाठी होतात, असे डाग पडले। आता हे टाकून देते आणि परत कधी लिंबू जरा काढते पुसून परत त्यात घालून घेऊया। आलं पण ठेवून देऊ आता पुसलेलं आहे। कोथिंबीर तिथं कॅरी बॅगमध्येच ठेवली गुंडळून, आणि चपातीचं पीठ थोडंसं सकाळी शिल्लक होतं ते ह्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे। आज स्प्राईड आणलेलं काम होतं जास्त, त्यामुळे आज काय मी सरबत करत बसली नाही, ते बाहेरच्या लोकांना स्प्राईडच आणलं होतं, ते उरलेलं थोडंसं ठेवून दिलं। थोडी काल भाजी केली होती, थोडी उरलेली आहे ती मी आता उद्या पराठ्यामध्ये घालणार। फुलं काल मी हार आणली होती ना, त्यासोबत थोडीशी फुलं पण मागून घेतलेली, ती थोडी आहेत, उद्या देवाला घालू। त्यानंतर डबा तिथे कोपऱ्यात ठेवूया। दुधाचं भांडं पण कधी फ्रीजमध्ये ठेवूया, कारण 2 दिवस झालं कधी गरम होत आहे आणि गरमीला दूध कधी खराब व्हायची शक्यता असते। त्यामुळे थोडंसं साहित्य आहे कधी आमसूल, चिंचेच्या गोळा आणि खसखस वगैरे, तर हे प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलेलं आहे। हात फिरवलाय पण किती नीटनेटकं कधी फ्रीज दिसते बघा। फ्रीज असं 15 दिवसाला काढल्याने काय होते, आपल्याला काय शिल्लक काय काय खराब झालं हे पण काढून टाकता येते। शिवाय ज्या शिल्लकच्या भाज्या असतात कधी ते प्लॅस्टिकचे डबे असेल तर त्याला घाम सुटल्यासारखं होतं, ते पण पुसून ठेवायला येते आणि फ्रीज पण नीटनेटकं कधी दिसतं। चला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिट लागतात हे आवरायला। फ्रीज भरून पण एकदा पुसून घ्या मग चालू करूया।
झालेलं आहे. आता मिक्सरवर त्यांनी स्प्रे मारून ठेवलेला होता मगाशी. आता ते जरा पुसून घ्या. त्याच्या अगोदर त्यांनी ते मिक्सरवर मी असं झाकून ठेवते की नाही प्लास्टिकचा कागद हा थोडासा धुवून घ्या. त्याच्या उन्हामध्ये ठेवूया म्हणजे वाळतो. मिक्सर झाला आपण फिरवून घेऊ. मिक्सर पण आपण त्याच्या जागी ठेवून देऊया. तळ राहिलेला पुसायचा कारण मसाल्याचं कधी पाणी थोडंसं असं खाली जातायचं. किचन आणि हॉल पुसून घेते. पुसून झालेलं आहे. आता हॉल पुसून घेते आणि मग सगळ्या फरशाकडे पुसून झालेले आहे. आपला कागद पण प्लॅस्टिकचा वाळलेला आहे. तुम्ही म्हणाल की मिक्सरवर कागद का प्लॅस्टिकचा झाकून ठेवते, तर आमच्याकडे कधी जेवढा कार्बन असेल तेवढाच कधी धूळ पण आहे. त्यामुळे कधी मी असा प्लॅस्टिकचा कवर घालून घेते. म्हणजे काही धूळ असं एकदा कसं ते मसाला वगैरे पडलेला असेल त्यावर ती धूळ चिकटली की नाही तर निघत पण नाही पटकन. नाही असं बरं पडतं. मी झाकून ठेवते. तर जरा कधी हे गिरण पण स्वच्छ करून घेऊया. ठीक आहे. ते साईडला पडलेले मी सगळं आतच टाकते आणि ज्यावेळी गिरण लावते की नाही त्यावेळी पहिला थोडंसं असं 2-3 मिनिटं असं भातून खाली पडू द्यायचा. म्हणजे हे जे पडलेलं असेल तर पिठून खाली पडतं. आणि त्यानंतर मग डबा लावायचा. पडलेलं आहे. हे थोडंसं ओलं खराब कापड आहे. यानं हे पीठ असं टिपून घ्या. ओल्या यायला की नाही पटकन चिकटते. नाहीतर ते असं काढायला पण येणार नाही. हे स्क्रूड्रायव्हर वगैरे मी असंच ठेवते. लागलं तर इथल्या इथं की नाही घ्यायला बरं पडते. हा ब्रश तेवढा नंतर हे करूया ठेवूया कारण खालचं अजून झाडायचं. पिठाच्या झावळ्या की नाही लगेच पकडतात. 15 दिवसात पण याच्या झावळ्या पकडतात. हे असं 15 दिवसाला गिरण अशी स्वच्छ करायला लागते. नाहीतर झावळ्या काय लगेचच पकडतात पण टोकं पण व्हायची शक्यता असते. आणि अशी पुसली नाही 15 दिवसाला तर आपली गिरण पण लगेच खराब होते. काय ना काहीतरी तिला काही प्रॉब्लेम यायला चालू होते. खाली पडते की नाही घास आपला तर हे सगळं भरून घेऊया. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवते. म्हणजे कधी ते पलीकडल्या काठीच्या कोंबड्या आहेत त्यांना बरं पडतं. थोडंसं पिठात थोडंसं पाणी घालून कोंबड्यांना दिलं की नाही खातात. मात्र करून टाकून देण्यापेक्षा की नाही ते खातील तर बिचारा. गेलं पाणी मिळालं काय झालेला
राहू दे काय करून घेतली. किती पांढरे पांढरे झाले. पहिल्यांदा काढायला पाहिजे होतं, माझ्या लक्षातच आहे नाही. परत पीठ पडलं सगळं. बंद करूया. हे कापड कने धुवून उन्हात ठेवूया. चला, जे 15 दिवसातनं महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मला स्वच्छ करायच्या असतात ना, त्या तर आज माझ्या करून झालेल्या आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.